जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, काय वाटतं निफ्टी बँक निफ्टी एक मोठा व्ह्यू द्यायला रेडी आहे का? सगळं डिस्कस करूया. निफ्टी बँक निफ्टी मध्ये व्ह्यू बनवूया, सोबतच बेस्ट डिमांड अँड सप्लाय झोन्स आणि मंगळवारची तयारी इथे आपण करूया. बट समोर जाण्याआधी आय होप की तुम्ही माझा व्ह्यू लास्ट व्हिडिओ मध्ये बघितला असेल आणि एन्जॉय केलेला असेल. तुम्ही बघू शकता आपण इथे एक डिमांड सप्लाय झोन दिलेला 25,117 वरती आणि आज जस्ट त्याला किस करून निफ्टी खाली पडलेला आहे. अराउंड 180 पॉइंटच्या जवळपास आपल्याला इथे चांगला फॉल निफ्टी मध्ये मिळालेला आहे आणि बँक निफ्टी मध्ये पण 550 पॉइंटचा फॉल मिळालेला आहे. तो आपण समोर डिस्कस करूया. आधी निफ्टी बद्दल डिस्कस करूया. कन्फ्यूज नका हो मित्रांनो, हा नवीन झोन ऍड केलेला आहे, नोट करा. बघा माझा व्ह्यू आता पण खालच्या डायरेक्शनने मी काय सांगितलं होतं की मंडेला मार्केट वरती येण्याचे चान्सेस आहे आणि फॉल आपण एक्सपेक्ट करू शकतो. सेम वेनी इथे आपल्याला आपल्या झोनवरती फॉल मिळाले. आता लक्षात काय ठेवायचं, हा झोन जर तुटला, 25,151 स्टॉप लॉस आहे या झोनचा, सप्लाय झोन आहे आणि 25,079 ही एंट्री आहे. हा झोन जर तुटला तर वरचा पॅसेज ओपन होणार, राईट. लक्षात ठेवा हा झोन हर्डलचं काम करणार. 25,248 25,355 एक चांगलं कन्फर्मेशन घ्यायचं खाली पडणार की नाही, खालच्या डायरेक्शननी सप्लाय झोन काम करत आहे की नाही, तरच एंट्री घ्यायची, नाही तर नाही. जर हा तुटला नाही तर खाली येण्याचे चान्सेस आहे. त्याचं रिझन मी मागच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित नीटपणे समजून सांगितलेलं आहे. वीकली व्हिडिओमध्ये लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असणार, बघून घ्या. ठीक आहे. इथे पण एक लाईव्ह मार्केटमध्ये खूप बढिया झोन रेडी झालेला. पण काय करणार, व्हिडिओ तर आपण लाईव्ह मार्केटमध्ये नाही बनवला ना, आधी बनवला, त्यामुळे राईट. चल मी आणखी एक इथे डिमांड झोन ऍड केलेला आहे, चल नोट करा तुम्ही. 24,902,903 आणि स्टॉप लॉस 24,839. कन्फर्मेशन घ्यायचं वरती निघते की नाही निघते. बाकी सगळे झोन्स मित्रांनो सेम आहे. 24,687 हा झोन, त्या खालचा झोन, हा झोन, राईट. आणि खाली लक्षात ठेवण्यासारखा हा महत्वाचा झोन आहे आपला 24,124, स्टॉप लॉस 23,989. इथे मार्केट निफ्टी आल्यावर चांगला रिवॉर्ड आपण एक्सपेक्ट करू शकतो. हा नंतर डिसिजन, नंतर जर हा तुटला 23,989 तर काही दिवसाकरता आणि काही महिन्याकरता निफ्टी बेरिश होणार, म्हणजे डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला दिसण्याचे चान्सेस आहेत छोट्या टाइम फ्रेम मध्ये. आणि कुठपर्यंत दिसणार ते मी मागच्या व्हिडिओमध्ये समजवलेलं आहे, राईट. वरचे सगळे झोन्स मी तुम्हाला सांगितलेले आहे, प्रिव्हियस व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असणार, बघून घ्या, आवर्जून बघा. त्यात मी कशा पद्धतीने आपण डायरेक्शन ओळखतो ते पण समजावून सांगितलेलं आहे. बँक निफ्टी डिस्कस करूया. बँक निफ्टी डिस्कस करण्याआधी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉन दाबा, ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. सोबतच आपला मराठी ट्रेडिंग ब्रेन्स हा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जिथे मी लाईव्ह मार्केटमध्ये इव्हन मार्केटच्या आधी कॉमेंट्री करतो, लेवल्स देतो, राईट. आणि तुम्ही बघून घ्या आपले लेवल्स किती चांगल्या पद्धतीने तिथे वर्क होतात. तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता काय झालं, आज हा सप्लाय झोन दिलेला, जस्ट त्याला म्हणजे जवळ न हा म्हणजे एक दोन थोड्याशा पॉईंटनी वाचला आणि 550 पॉईंटचा फॉल दिला मित्रांनो, राईट. 550-600 पॉईंटचा फॉल आपल्याला इथे स्पीडने फॉल मिळालेला आहे, राईट. आता समोर काय बँक निफ्टीमध्ये जर हा झोन मी नवीन ऍड केलेला आहे, नोट करा. सप्लाय झोन 55,847, स्टॉप लॉस 55,992, राईट. कन्फर्मेशन घ्यायचं, सप्लाय झोन आहे तर खाली पडण्याचेच होप नाही आपण काम करणार. जर ही ब्लॅक लाईन तुटते तर बँक निफ्टी एक लाईफ टाईम हायवर जाण्याचे चान्सेस, आणि लाईफ टाईम हायवरच आहे तो, राईट. याच्यावरती नवीन लाईफ टाईम हाय बनवणार 26,256,211, राईट. खाली डिमांड झोन जसे आहे तसे आहे, जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेले, राईट. काहीच ऍड केलेले नाही. हा डिमांड झोन 55,173, स्टॉप लॉस 55,046. नंतर इथे डिमांड झोन 54,080, 54,826, 54,658. नंतर इथे डिमांड झोन 53,847, 53,576. आणि ही ऑरेंज लाईन जर तुटली तर मग बँक निफ्टी एक चांगला बेरिश फेज मध्ये जाणार, काही दिवसाकरता, काही महिना करता. सो हे सगळं मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे, आवर्जून बघा व्हिडिओ, शिका, शिकण्यावर भर द्या. सोबतच लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कॉमेंट करा. भेटूया उद्या. जे पण अपडेट्स असणार उद्या मी यामध्ये अपडेट करणार, आज काही यामध्ये अपडेट केलेले आहे. सो थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.